माननीय मंत्री महोदय आले आहेत आणि ही परिषद फॉर्मल नसल्यामुळे कोकणातले एक 700 उद्योजक हे इथं आम्ही इन्व्हाइट केले आहेत. यातले खूप सारे पर्यटनात आहेत आणि साहेब पर्यटन हा 1 ते 10 पहिला विषय आमचा आणि त्यानंतर मग आंबा मासे वगैरे असं आहे. आणि त्यामुळे साहेब आमचं म्हणणं असं आहे की आमची इकॉनॉमी टुरिझम आहे, त्यामुळे 1000 कोटीचं बजेट हे टुरिझमसाठी बजेटमध्ये हे कोकणासाठी असलं पाहिजे. नंबर 1, या बजेटमधून साहेब एक कोकणातली 150-200 पर्यटनाची स्थळं आहेत. मी गेली 25 वर्ष या विषयात साहेब काम करतो आहे. साधी महिलांसाठी टॉयलेट बनवलेली नाहीत. महिलांसाठी टॉयलेट म्हणजे आम्ही श्रीलंकेसारख्या गरीब देशात गेलो, पण प्रत्येक पर्यटन स्थळावर पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. पार्किंग आहे, चेंजिंग रूम्स आहेत, टॉयलेट्स आहेत, पण साहेब कोकणात ही गोष्ट घडलेली नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट साहेब, समुद्रावर माझी जागा आहे, पण मी बांधकाम करायला गेलो तर मला परमिशन घ्यायला चेन्नईला जावं लागतं आणि 25 लाख रुपये खर्च केल्याशिवाय मला हॉटेल बांधण्याची परवानगी मिळत नाही. माझं म्हणणं आहे साहेब, चेन्नईची संस्था तिचं एक ऑफिस कोकणात करा आणि मला 30 दिवसात परमिशन मिळण्याची व्यवस्था करा. मला अनधिकृत बांधायचं नाही आहे, पण मला परवानगी इथंच मिळाली पाहिजे आणि ती 40,000 रुपये खर्चामध्ये मिळाली पाहिजे. उद्योगाचा दर्जा दिला, माझं म्हणणं घरगुती पण नको, पण औद्योगिक दरानं आम्हाला इलेक्ट्रिसिटी ही मिळाली पाहिजे. हे सगळं झालं आहे, पण प्रत्यक्ष इम्प्लिमेंट होत नाही. आम्ही BKCला ग्लोबल कोकण, पहिला ग्लोबल कोकण ज्याला 5 कोटी रुपये खर्च आला, अजितदादा पवार त्याच्या समारोपाला आले आणि एक सेन्सिटिव्ह नेता त्यांनी मला सांगितलं की संजय यात काय मदत केली पाहिजे, आणि त्यांनी दरवर्षी ग्लोबल कोकणला मदत केली जाईल अशी व्यवस्था अजितदादा पवारांनी करून दिली आणि आम्ही तो 11 वर्ष ग्लोबल कोकण महोत्सव करतो आहे. यावर्षी तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही ग्लोबल कोकण महोत्सव करणार आहे आणि आजपर्यंत केला त्यापेक्षा अजून देखणा महोत्सव आपण करणार आहोत. तुमचा सपोर्ट तिथे हवा आहे आणि कोकणातला पहिला इंटरनॅशनल बीच फेस्टिवल साहेब याच वर्षी आपण करूया तुमच्या नेतृत्वाखाली. इतकंच मी या निमित्ताने तुमच्यासमोर मांडतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपण ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, पायाभूत सुविधा पर्यटन स्थळावरती विकसित केल्या पाहिजेत, या मताशी मी देखील सहमत आहे. म्हणजे बेसिक स्वच्छतागृह, चेंजिंग रूम, रेस्टरूम अशा गोष्टी जिथं असतात तिथं पर्यटक आकर्षित होतात आणि नक्कीच पर्यटन विभाग म्हणून आणि राज्य सरकार म्हणून ही आमची जबाबदारी असली पाहिजे की जेव्हा आपण म्हणतो की पर्यटकाला महाराष्ट्राकडे आकर्षित करायचं आहे आणि महाराष्ट्राकडे आकर्षित केला विशेषतः विदेशी पर्यटक, तर आपली इकॉनॉमी म्हणजे आपली अर्थव्यवस्था महाराष्ट्राची ही त्याच्यामध्ये वाढ होणार आहे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उद्योगाच्या संधी, व्यवसायाच्या संधी ह्या त्यानिमित्तानं आपल्याला महाराष्ट्राकडे या ठिकाणी वाढवण्याची संधी मिळणार आहे. सगळ्यात मोठा 105 TMCचं धरण असणारं कोयना धरण माझ्या मतदारसंघामध्ये आहे. आता आपण कोयना धरणातल्या बॅकवॉटरमध्ये वॉटर स्पोर्ट्सची ॲक्टिव्हिटी आतापर्यंत मनाई होती, कारण तो संपूर्ण धरणाचा बॅकवॉटर परिसर हा प्रोहिबिटेड एरिया होता, रिस्ट्रिक्टेड एरिया होता. की त्या 7 किलोमीटर परिसरात जी आपण रिस्ट्रिक्टेड एरिया ठेवला आहे तिथं वेगवेगळी पोलीस पोस्ट करा, चेकपोस्ट करा, वॉचिंग टॉवर करा की जेणेकरून धरणाच्या सुरक्षेला सुद्धा धोका येणार नाही. आणि आपण ते वॉचिंग टॉवर, पोलीस चेकपोस्ट त्या ठिकाणी आपण फिक्स पॉईंट त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आणि मुनावळे ह्या गावापासून आता या ठिकाणी प्रत्यक्ष वॉटर स्पोर्ट्सला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की वॉटर स्पोर्ट्सकडं आता आपण मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यासाठी या ठिकाणी आपण भर दिलेला आहे. तुम्ही सांगितलं ते काय योग्यच आहे की जी कोकणातली ठिकाणं आहेत टुरिझमची, तिथं किमान महिलांची स्वच्छतागृह, पुरुषांची स्वच्छतागृह, तिथला नेटनेटकेपणा. आता जर CRZच्या अडचणीमुळं त्यांचं मेन ऑफिस चेन्नईला असेल तर तिकडं जर जावं लागत असेल कोकण म्हणजे समुद्रकिनारी बांधकामाची परवानगी घ्यायला, तर जरूर आपल्या भावना पर्यटन मंत्री म्हणून मी त्याच्याशी सहमत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांशी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी मी चर्चा करतो आणि त्या विभागाला विनंती करून
बाबा तुम्हाला जागा उपलब्ध करून द्यायची असेल तर आम्ही जागा सरकारी उपलब्ध करून देऊ. टुरिझम पोलीस जसं परदेशामध्ये आहे तसं टुरिझम पोलीस एक नवीन पर्यटन विभागामार्फत आपण महाराष्ट्रामध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करू. उद्योगमंत्री म्हणून सर्वप्रथम आम्ही आपलं स्वागत करतो. पण एक स्वायत्त कोकण समिती अशी एक संकल्पना मांडतोय की कोकणच्या विकासाचं नियोजन आजपर्यंत IAS ऑफिसर्सनी किंवा आमचं मत्स्य विद्यापीठ नागपूरला म्हणजे त्यांनी आमचं प्लॅनिंग करायचं. याच्याऐवजी या पुढच्या काळात त्या विषयात कोकणचे एक 7-8 विषय आहेत. पर्यटन, मासे, शेती, आंबा काजू या सगळ्या विषयामध्ये काम करणारे कोकणातले लोक असे आम्ही प्रत्येक विषयातले एक 10-10 लोक निवडलेत. आणि आमची विनंती आहे की या लोकांनी त्या डिपार्टमेंटबरोबर जर जोडून घेतलं आणि त्याचं प्लॅनिंग करताना या ग्राउंडवरती काय अडचणी आहेत या IAS ऑफिसर्सनी समजून घेतल्या तर या सगळ्याचे गॅप्स निघतील. त्यामुळे आम्ही एक स्वायत्त कोकण समिती बनवली आणि कोकणचे खूप सारे प्रश्न आहेत पण सगळे मिळून एक 25 महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे 25 महत्त्वाचे प्रश्न आपल्या नेतृत्वाखाली पुढच्या 5 वर्षांनी टप्प्याटप्प्याने त्यातल्या अनेक प्रश्नांना पैसे पण नको आहेत, फक्त पॉलिसी पॅरालायसिस आहे. तर आपल्याला हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आपण पुढाकार घ्यावा. आम्ही फील्डमधले लोक आणि तज्ज्ञ सगळे आपल्याबरोबर जोडून घेऊ. पण आज 25,000 पर्यटनाचे उद्योग आहेत आणि साधारण 5 लाख तरुणांना पर्यटनातनं रोजगार मिळते. रोजगार मिळाल्यासाठी बेनिफिट्स द्यायचे तर मग पर्यटन उद्योगाला कमर्शियल इलेक्ट्रिसिटी लावली जाते आणि 16 रुपये विजेचा दर येतो. आमचं म्हणणं होम म्हणजे घरगुती नको पण इंडस्ट्रियल रेटने जर ती इलेक्ट्रिसिटी मिळाली तर शनिवार रविवार फक्त पर्यटक येतो. तर अशा स्वरूपाचे काही उद्योग म्हणूनचे विषय आहेत. कोकण हायवेने जाताना पहिलं गाव वासुदेव बळवंत फडके, प्रसाद लाड तुमच्याबरोबर त्यांनी चर्चा केली होती. दुसरं गाव भारतरत्न विनोबा भावे. तिसरं गाव ज्यांनी अंदमानपर्यंत राज्य केलं ते सरखेल कान्होजी आंग्रे. चौथं गाव ज्याने संपूर्ण भारतावर राज्य निर्माण केलं ते बाजीराव पेशव्याचं श्रीवर्धन. मग प्रत्यक्ष परमेश्वर छत्रपती शिवराय, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मग लोकमान्य टिळक, मग सावरकर, मग गोखले, मग आगरकर, मग झाशीची राणी, मग भारतरत्न पावा काणे. म्हणजे भारतातले सगळे महापुरुष या भूमीने दिले. म्हणून आपला जो हायवे आहे ना याला स्वराज्यभूमी कोकण महामार्ग म्हणावा. आणि या हायवेवर जिथे जिथे तानाजी मालुसरेंचं पोलादपूर आहे तर तिथे तानाजी मालुसरेंचं एक माहिती केंद्र हायवेवरती छोटं पण या रस्त्याने जाणारा जो पर्यटक आहे ना त्याला कळेल की मी किती डिव्हाइन लँडमधनं चाललो आहे आणि ही लँड कोणाची आहे. आणि हा हायवे जगातला सर्वोत्तम जैववैविधता मार्ग व्हावा. ग्लोबल कोकणमध्ये तुमच्या सगळ्यांच्या माहितीकरता मी उदयजींना विनंती केली की या वर्षीचं ग्लोबल कोकणचं अध्यक्षपद हे उदय सामंत साहेबांनी स्वीकारावं आणि ते त्यांनी मान्य केलेलं आहे. कमलेशजी थोडं त्यांचं मनोगत बोलतील आणि मग तुम्ही 1-2 मिनटं संपादक या नात्याने. शाश्वत विकास कोकणचा करणं गरजेचं आहे. आणि मी एक कॉन्सेप्ट जे आपण म्हणतो की इक्वल संधीपेक्षा इक्वल डेव्हलपमेंटपेक्षा इक्विटेबल डेव्हलपमेंट कोकणाची असावी. समान तिथे डेव्हलपमेंट सगळ्याकडे होऊ शकत नाही. त्यापेक्षा चांगली एक न्यायसंगत असं विकासाचं धोरण सरकारचं असावं. केरळची इकॉनॉमी कशा प्रकारे फक्त टुरिझमवर त्यांनी 12% त्यांचा GDPचा भाग आहे फक्त टुरिझम आणि तो आता 20% नेण्यासाठी त्यांनी एक मिशन 2030 केरळच्या सरकारने अवलंबलं आहे. तशा धर्तीवरती आपण काय करू शकतो की या मुंबईच्या जडणघडणीमध्ये निर्विवादपणे कोकणी माणसाचा खूप मोठा हात आहे. ही मुंबई घडवली, उभी केली कोकणी माणसाने. खूप काही दिलं. वेळप्रसंगी त्याने घामाने मुंबई उभी केली आणि वेळ पडली तेव्हा जसं मी म्हटलं की आपलं रक्तही सांडलं या भूमीसाठी मुंबईच्या. पण आता मुंबईला कुठेतरी कोकणाला परत देण्याची गरज आहे की आता कोकणी माणसासाठी एक वेगळ्या घरवापसीची गरज आहे. कोकणातली घोस्ट विलेजेस जी तयार होत आहेत, तिथली गावाच्या गावं रिकामी पडत आहेत, ती कुठेतरी होऊ नये. तिथला माणूस तिथेच थांबावा, त्याला तिथेच रोजगाराच्या त्याच्या सुबत्तेच्या संधी तिथे मिळाव्यात. आणि ज्या प्रकारे आता संजयजी सांगत होते की वेगवेगळ्या प्रकारच्या तिथे कशा कॉन्सेप्ट्स त्यांनी मांडलेल्या इथे आहेत त्या सगळ्या प्रत्यक्षात याव्या. यासाठी सर्वाधिक मंत्रिपदे अशी कोकणाला मिळते आणि चांगली मंत्रिपदं मिळालेली आहेत.
त्याचा त्यांना खरंच कोकणी माणसाला त्याचा लाभ व्हावा आणि कोकण हा त्या ग्रोथ इंजिनचा ड्रायव्हर त्याचं इंजिन ठरावं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोकणातनं घडावी आणि त्या कामीच अशा गोष्टी घडाव्यात. आम्ही माध्यम म्हणून त्याच्यासोबत जोडलं गेलेलो आहोत. सरकार म्हणून तुम्ही त्यांना पुश द्यावा त्या गरजेत. तुम्ही स्वतः कोकणातले आहात त्यामुळे तुम्हाला अधिक प्रकर्षाने त्या गोष्टी कळतील आणि तुमच्याकडनं कदाचित योग्य तो पुश मिळेल अशीच आम्ही अपेक्षा व्यक्त करून मी आपले 2 शब्द सांगतो. संजयजींनी सांगितलं की तसं जर बघायला गेलं तर आपल्या कोकणातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये कुठच्या तरी महापुरुषाचं स्मारक होईल एवढी ताकद कोकण भूमीने दिलेली आहे. पण त्याचा वापर आम्ही कशासाठी करतोय? पर्यटनासाठी करतोय का? उद्योजकांसाठी करतोय का? अन्य काही बाबी कोकणामध्ये आणण्यासाठी करतोय का? हे देखील आपण तपासून बघितलं पाहिजे. मगाशी तुम्ही समुद्राचा उल्लेख केलात, मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे. देशातलं पहिलं सागरी विद्यापीठ जर कुठं होत असेल तर ते आपल्या कोकणात रत्नागिरीमध्ये होतं आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ओशन युनिव्हर्सिटी म्हणतो. ह्याचे 2 फायदे आहेत. समुद्रावर अभ्यास केला जाईल, समुद्रातल्या माशांवर अभ्यास केला जाईल, समुद्रातल्या पर्यटनावर अभ्यास केला जाईल आणि अजून एक आपल्या कोकणपट्टीतल्या लोकांना ज्याचा फायदा होईल तो फायदा तुम्हाला सांगतो की ज्यांना चेन्नईला जाऊन काही मरीन युनिव्हर्सिटीमधनं NOCs आणाव्या लागतात त्या पुढच्या 2 वर्षानंतर बंद होतील आणि सगळ्या NOCs आपल्याला रत्नागिरीतनं मिळतील. आणि मला कोकणातल्या सगळ्या मंडळींना एक विनंती करायची आहे. आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी जाहीरपणाने इथं सांगतो की ज्यावेळी उद्योग आपण कोकणामध्ये आणतो, उद्योग आपण सिंधुदुर्गामध्ये आणतो, रत्नागिरीमध्ये आणतो किंवा अन्य भागामध्ये आणतो, त्यावेळी जशी संघर्ष समिती तयार होते तशी समर्थनार्थ देखील समिती आपण तयार केली पाहिजे, तरच कोकण सुधारू शकतो आणि कोकणाची आर्थिक उन्नती होऊ शकते. आपल्याकडे प्रकल्प येतात, आपण प्रकल्प आल्यानंतर त्याला विरोध करतो, कायमस्वरूपी पर्यावरणाच्या आपण गोष्टी करतो. पर्यावरणपूरक तर आणूच आणू, पर्यावरणाला कुठचीही संजय बाधा होणार नाही असे आपण प्रकल्प आणू, पण जोपर्यंत आपल्या कोकण भूमीमध्ये प्रकल्प येत नाहीत, विशेषतः तळ कोकणामध्ये प्रकल्प येत नाहीत, तोपर्यंत आपली उन्नती होऊ शकत नाही. हा ठराव देखील आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही घातला पाहिजे. आज बरेचसे साक्षीदार आहेत. रायगडमध्ये ज्या पद्धतीनं उद्योजक आलेले आहेत, ज्या पद्धतीनं इंडस्ट्री आलेली आहे, त्या इंडस्ट्रीमुळं हजारो कुटुंबाला काम मिळालेलं आहे, हजारो कुटुंबाच्या युवकांना काम मिळालेलं आहे. आम्ही काय सांगतो? तुमचं पोरगं कुठं आहे म्हटल्यानंतर आम्ही सांगतो मुंबईत आहे, पुण्यात आहे, चेन्नईत आहे, बेळगावला आहे, अजून कुठं आहे, दुबईत आहे, अमेरिकेत आहे. पण कधीतरी आपल्या नशिबी हे भाग्य येणार आहे की नाही की तुझा मुलगा कुठं आहे म्हटल्यानंतर 10 किलोमीटरमध्ये जी मल्टीनॅशनल कंपनी आलेली आहे त्याच्यामध्ये माझा मुलगा 2 लाख रुपये महिन्याला पगार घेतो, हे सांगण्याचं भाग्य कधी आपल्या नशिबी येणार आहे की नाही? रस्त्याची कामं होतील, नक्की संजयराव मी तुमच्यासोबत आहे. महापुरुषांचे आपण पुतळे करू, त्याच्यासाठी देखील मी तुमच्यासोबत आहे. पण कधीतरी अशा प्लॅटफॉर्मवर पर्यटनात्मक उद्योग येणार आहेत की नाही, प्रदूषण विरहित उद्योग येणार आहेत की नाही, याच्यावर देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण झालं पाहिजे. आज उद्योगमंत्री म्हटल्यानंतर मी खानदेशमध्ये जातो, मराठवाड्यामध्ये जातो, विदर्भामध्ये जातो, सगळीकडे गेल्यानंतर शेतकरी काय सांगतात? हे आमचे सातबाऱ्याचे उतारे घ्या, पैसे द्याल तेव्हा द्याल, परंतु माझ्या पोरग्याला कंपनी आल्यानंतर परमनंट नोकरी लावा आणि माझं घर सांभाळा, एवढीच तिथल्या लोकांची मागणी असते. आपल्याकडे काय असतं? एखादी इंडस्ट्री आणली की ह्याच्यात भरत शेटनं 50 घेतले, उदय सामंतनं 100 घेतले, ह्याच्यातच चर्चा. मगाशी देखील मी एका कार्यक्रमामध्ये सांगितलं, आपल्या नाक्यामध्ये जेवढी चर्चा होते तेवढी लोकसभेमध्ये पण चर्चा होत नाही. भरत शेट बरोबर आहे की नाही? कुठचा पण घ्या, महाडचा नाका घ्या, आमचा हातकंब्याचा नाका घ्या, आमचा पालीचा नाका घ्या, माझ्या गावातला कुठचा पण नाका घ्या, म्हणजे ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून डायरेक्ट राष्ट्रपती आणि पंतप्रधानांवर जे कुठं सभागृह विरहित चर्चा होते ते म्हणजे नाक्यात कोकणाच्या. हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. बरं, ही चर्चा करूया ना, पण ही चर्चा करताना उद्या येणाऱ्या कंपनीमध्ये माझी मुलं किती नोकरीला लागणार आहेत? एखादा जर खोटा विरोध करत असेल तर त्याला आपण कसं पटवूया की बाबा हा चांगला प्रकल्प आहे, हा जर प्रकल्प गेला तर कोकणावर अन्याय होईल, माझ्या तालुक्यावर अन्याय होईल, माझ्या गावावर अन्याय होईल, ही चर्चा आपल्याकडे होतच नाही. त्याच्यामुळं आपण कुठंतरी काही आदर्श निर्माण जे झालेले आहेत ते घेतले पाहिजेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी ऊसाचा प्रश्न येतो
तर सगळे आमदार पक्ष बाजूला ठेवून एकत्र असतात. पण आमचा आंब्याचा प्रश्न येतो तेव्हा भरत शेठ जर बोलत असले तर मी म्हणणार भरत शेठची गंमत कशी सभागृहात होते बघा, म्हणून मी काय बोलणार नाही. तर हे पहिलं थांबवलं पाहिजे. आपल्यातली जी चढाओढ आहे ही अतिशय विकासाच्या कामासाठी हेल्दी चढाओढ असली पाहिजे. त्याच्यामध्ये आकस असता कामा नये. कारण मगाशी खेकडे 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 कोणतरी मगाशी म्हटलं, आमची चेष्टा करताना हे देखील करतात की आमची प्रवृत्ती खेकड्यासारखी आहे. पण कमलेशजी सांगतो आम्ही खेकड्यासारख्या प्रवृत्तीचे नाहीत. आम्ही जर जीवाला जीव द्यायचं ठरवलं तर कोकणासारखा माणूस कधीही रस्त्यावर उतरू शकत नाही, एवढी ताकद आमच्यामध्ये आहे. पण आमचा दोष आहे आम्ही मनावर घेत नाही. मनावर घेतलं की सगळं आहे, पण मनावर कधी घ्यायचं हे आम्हाला जर तुम्ही सांगायला गेलात तर तुम्ही देखील आमच्यासारखेच व्हाल. त्याच्यामुळे मी अनेकांना सांगितलं की कोकणचा विकास झालाच पाहिजे, नॅशनल हायवे झालाच पाहिजे, नॅशनल हायवेला चांगलं नाव दिलंच पाहिजे, याच्याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही. परंतु विदर्भामध्ये जी खऱ्या अर्थानं न्यारी निवास योजना कोकणामध्ये चालू शकते ती सगळ्यात जास्त विदर्भामध्ये चालते, खानदेशमध्ये चालते. ह्याचं आत्मचिंतन आपण करणार आहोत की नाही. आणि हा दोष तुम्हाला नाही, हा दोष आमचा आहे, राज्यकर्त्यांचा आहे. आम्ही जर सांगत गेलो की बाबा नाही मुंबईला जाऊ नको, इथंच तुझ्या घरामध्ये 2 खोल्या चांगल्या कर, टॉयलेट बाथरूम चांगलं कर, चांगल्या पद्धतीचे त्या घराला AC लाव आणि तुझी आई, तुझी बायको, तुझी बहीण जे जेवण तुला करून वाढते ते पर्यटकाला करून वाढ, हे जर सांगितलं तर आपल्यासारखं स्वादिष्ट जेवण जगाच्या पाठीवर कुठं असू शकत नाही. संजयजी, पैसे खर्च करणं, त्याला देणगी देणं हा आमचा सगळ्यांचा स्थायी भाव आहे. त्याच्याबद्दल कुठं अडचण येणार नाही. आपल्या कोकणाला, आपल्या जिल्ह्याला, आमच्या तालुक्यांना, आमच्या गावांना जर चांगले दिवस येणार असतील तर त्याच्यामध्ये निधीची उपलब्धता करून देणं ही जबाबदारी आमच्या दोघांवर सोडा, तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. पण अशा या कार्यशाळेतनं काहीतरी निर्णय होणं आवश्यक आहे. नाहीतर आम्ही आलो, आम्ही बोललो, मगाशी तुम्ही सांगितलं की जे मी ठरवतो ते मी करतो, बरोबर ना. मग आता जर मी ठरवलं एखादा उद्योग आणायचा तर तुम्ही काय ठरवलं हे महत्त्वाचं आहे. निश्चितपणे सगळ्यांनी हात वर करून कोकणातल्या चांगल्या उद्योगांना संपूर्ण समर्थन करण्याचं काम आम्ही करू. याला म्हणतात कोकणी माणूस. कोकणातल्या चांगल्या प्रकल्पाला, म्हणजे मी काय वाईट आणणार आहे का? मला पण परत परत निवडून यायचं आहे ना. आज माझ्या मतदारसंघामध्ये 20,000 कोटीचा सेमीकंडक्टरचा पर्यावरणपूरक प्रकल्प नेण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. मगाशी टुरिझमचा विषय आपण सांगितला. आज आम्ही सगळेच, मी असेल, भरत शेठ असतील, भरत शेठ तर रायगडाच्या पायथ्याशी 100 कोटी रुपये खर्च करून एक फार मोठी शिवसृष्टी तयार करतायत. रायगडमध्ये आपला कुणाला कदाचित माहीत नसेल, असं एक युद्ध केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी, जे धनुष्यानं केलं होतं. ती जागा देखील रायगडमध्ये आहे. आणि म्हणून जगातला पहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात धनुष्यबाण असलेला पुतळा हा त्यांच्या जिल्ह्यामध्ये होतो. या गोष्टी देखील तुमच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत. पण धनुष्यबाण असलेला पुतळा झाल्यानंतर तिथं पर्यटक आणण्याची जबाबदारी तुमची आहे, तुमची, आमची, सगळ्यांची आहे. त्याच्यामधनं रोजगार निर्माण होईल. आणि म्हणून मला संजयजी तुम्हाला विनंती करायची आहे जाता जाता की हे ज्यावेळी प्रकल्प येतात त्यावेळी तुमच्या कोकण भूमी प्रतिष्ठाननं एक चर्चा म्हणून, एक चळवळ म्हणून या प्रकल्पाकडे डोळसपणाने बघितले पाहिजे. आणि ते गावागावातले गैरसमज दूर करण्याची भूमिका ही तुमच्यासारख्या संस्थानं जर घेतली तर तुमच्याकडे देखील कोकणातली लोक देवदूत म्हणून बघतील, कारण हे प्रकल्प आणलेत म्हणून. संजयजी, अजून एक मित्र म्हणून सांगतो, तुम्ही चांगले कार्यक्रम करत राहा. शासनामार्फतचा निधी असेल, उद्योग विभागामार्फतचा निधी असेल, आमच्या वैयक्तिक खिशातला निधी असेल, हा कोकणच्या विकासासाठी आम्ही तुमच्या पाठी उभं करू. आज योगायोगानं माझ्याकडे मराठी भाषेचं देखील खातं आहे. या कोकणातल्या बोलीभाषांसाठी तुम्ही जर पुढाकार घेणार असेल, म्हणजे मालवणमधली मालवणी असेल, माझ्या रत्नागिरीची रत्नागिरी असेल, संगमेश्वरची संगमेश्वरी बोली असेल, आगरी असेल, या सगळ्या बोलीभाषांसाठी जर पुढाकार घेणार असेल तर त्याला देखील मराठी भाषेकडनं फंडिंग उभं करून देण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वीकारलेली आहे. पर्यटन मंत्र्यांना पण आम्ही सांगतो की कोकणा एवढा मोठा पर्यटन भाग कुठेही असू शकत नाही आहे. आणि झुकतं माप कोकणाला जास्तीत जास्त देणं, सरकारला जर जास्त त्याला इन्कम ऑफ सोर्स घ्यायचा असेल तर कोकणामध्ये जास्त पर्यटन वळवणं हे क्रमप्राप्त आहे आणि ते आम्ही करायचा प्रयत्न करतो. उद्योगाच्या बाबतीमध्ये उदय सामंतांनी सांगितलेलं आहे
आणि ती वस्तूच आहे, चुकीचं काय नाहीच सांगितलेलं आहे. आम्हाला आमच्या मुलांना नोकऱ्या पाहिजेत, परंतु आमच्या इथं उद्योग नकोत. वा रे वा, चुकीची बाब आहे. जर तुमच्या इथं जर नोकऱ्या पाहिजे तुमच्या मुलांना, तर तुम्ही पण काहीतरी त्याग करायला पाहिजे. ज्या वेळेला हे रस्ते बिस्ते झाले तेव्हा कुणीतरी त्या जागा दिल्या आहेत ना, त्याग केला आहे ना, म्हणून तर आता तुमच्या 100च्या स्पीडने गाड्या पळत आहेत. हा पण विचार करायला पाहिजे. असो, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मला जवळजवळ 266 योजना मला त्यातून करता येतात. त्यातल्या ठळक काही गोष्टी आहेत त्या आम्ही विचाराधीन आहोत. कोकणासाठी आपण काय करू शकतो, त्यामध्ये ज्या 1 एकरपासून 5 एकरच्या आतमध्ये ज्या जागा जमीन आहेत त्यांना प्रत्येकाला आम्ही विहीर देऊ शकतो. एक विहीर द्यायला 5 लाख रुपये. 5 लाखामध्ये ते विहीर, ते पाणी, ते सगळं तुमचंच. त्यानंतर कुक्कुटपालनासाठी आम्ही शेड बांधून देऊ शकतो. मोठे शेड तुम्ही सांगाल बाबा आम्हाला एवढ्या कोंबड्या, आणि त्या गावठी, की त्या बॉयलर बिलरच्या नादाला लागू नका. गावठी कोंबड्या भाव जास्त आहे. आणि आता पूर्वी गाव पांढरीला किंवा बाहेरच्याला कोंबडा देताना गावामध्ये प्रत्येकाकडे कोंबड्या असायचे. आता आम्हाला बाजारातनं कोंबड्या आणावे लागतात. ते त्याच्यावरती प्रक्रिया केलेली, तर ते आपण करू शकतो. मेंढी शेळी पालन, बकऱ्याचं मटण आता 800 रुपये किलो आहे. ते पण प्युअर मिळेल का शंका आहे. आणि त्याच्यामध्ये त्या बकऱ्या पालनाच्या ह्याच्यामध्ये पण शेड आम्ही देऊ शकतो. त्यानंतर गोठा, ज्या गाई गुरं आपण जे सांभाळतो त्यासाठी गोठा देण्याचं काम आहे. फुलझाडं, फळझाडं, त्यानंतर मत्स्य तलाव, विहिरी, मत्स्याचे तलाव, शेती तलाव, अशा ह्या योजना आहेत. हे आम्ही शासन तुम्हाला देतो आहे, तुम्ही त्याचा लाभ घ्यायचा. ती मजुरेल ते. आणि आता नवीन लागवड, बांबूची लागवड. बांबूची लागवड 2-2.5 एकरला 7 लाख रुपये आम्ही तुम्हाला देतो. ते पैसे परत करायचे नाहीत. 4 वर्षाने जे पीक येईल ते तुम्हीच घ्यायचं आणि तुम्हीच विकायचं आहे. तर अशा प्रकारे ह्या लाभाच्या योजना सगळ्या स्वतःला उभं करण्यासाठी ह्या आमच्याकडं अनेक योजना आहेत. आपले संजय राव आणि त्यांची सगळी टीम हे केवळ आणि केवळ तुमच्यासाठी, माझ्या कोकणातली लोक मोठी व्हायला पाहिजेत, व्यावसायिक व्हायला पाहिजेत, की त्यांनी काहीतरी उद्योग करायला पाहिजे. कारण आता सगळ्यांनाच नोकऱ्या आम्ही तरी किती लोकांना देणार. एवढी मुलं मुली शिकून बाहेर पडतात, BSc MSc डिग्री डिप्लोमा ITI सगळेच. आणि म्हणून तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये वेगवेगळी पिकं घेतलीत, वेगवेगळी फळझाडं लावलीत, वेगवेगळी फुलझाडं लावलीत, मग सांगितल्याप्रमाणे मच्छी व्यवसाय केला, कुक्कुटपालन केलं, शेळी मेंढी पालन केलं, गुरांचे गोठे सांभाळले, म्हणजे त्याच्यामधनं चांगल्या प्रतीच्या गीर जातीच्या गावठी देशी गाई अशा जर काही सांभाळल्यात, काही प्रमाणात म्हशी चांगल्या सांभाळल्यात, दुधाला चांगला भाव आहे, स्वतःची शेती उद्योग करून हा जोडधंदा आपण करू शकतो. आणि ग्लोबल कोकणच्या माध्यमातून जे जे काही तुम्हाला सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.